नमस्कार, स्वागत आहे तुमचं देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। लसूणाचा खमंग स्वाद आणि मेथीची अप्रतिम चव आज बनवणार आहोत लसूणी मेथी। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथं मी अर्धी जुडी मेथी स्वच्छ धुवून नीट करून चिरून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे। चला तर मग आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या। मग याच्यामध्ये चिरलेली जी मेथी आहे ती टाकून परतून घ्या। 1-2 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत 1 मिनटं परतून घ्या आणि एका डिशमध्ये काढून घ्या। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण एक पेस्ट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये टाकलेले आहेत, ते थोडेसे भाजून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये 2 चमचे डाळी टाकलेले आहेत आणि 2 चमचे तीळ टाकून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। ते भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे। आता मी इथं 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते चॉपरमध्ये टाकून आपण बारीक करून घेऊयात। कांदा बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच आपण एक मीडियम आकाराचे टोमॅटो टाकून बारीक करून घ्यायचं। आता कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये 1 चमचा जिरं टाका। जिरे चांगले तडतडल्यानंतर याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा। तर लसूण मेथी बनवणार आहोत म्हणून लसणाचं प्रमाण याच्यात जास्तच येतं। हे बघा अशा प्रकारे टाकून परतून घ्यायचं। लसूण छान परतल्यानंतर याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या। आता या मिरच्या परतल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाका आणि कांदा देखील परतून घ्या। कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही। मग याच्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो देखील परतून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे टोमॅटो स्लो टू मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचं। हे दोन्ही परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाका। शेंगदाणे, डाळ आणि तिळाची। आता ही पेस्ट छान परतलेली आहे। हे बघा तेल देखील सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हे घरगुती लाल तिखट आहे, तुम्ही काश्मीर लाल तिखट टाकलं तरी चालेल। मग याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाका, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि स्लो गॅसवर व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे। स्लो गॅसवरच परतून घ्या, नाहीतर मसाले जळतील। मग याच्यामध्ये आता मसाले छान परतल्यानंतर मेथीची भाजी टाका आणि 1-2 मिनटं परतून घ्या। एकदम स्लो गॅसवरच परतून घ्यायचं। आता इथं अर्धी जुडी मेथीसाठी मी इथं पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे, ते टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आणि मिठासाठी एकदा टेस्ट करून बघू शकता, कमी असेल तर तुम्ही टाकू शकता। परतून घेतल्यानंतर 5 मिनटं शिजू द्या। 5 मिनटं शिजल्यानंतर हे बघा मस्त असा थिकनेस देखील आलेला आहे। अगदी छान भाजी झालेली आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।